अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. हिंदू पंचांगानुसार सन 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष मानले जात आहे. कारण यावर्षी अधिक मास येत आहे. 17 मे ते 15 जून या कालावधीत हा अधिक मास असणार आहे. या महिन्याला मलमास, धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. मंडळी, दर 3 वर्षांनी येणारा हा अधिक मास फक्त एक अतिरिक्त महिना नसतो, तर तो असतो आत्मशुद्धी, भक्ती, जप, तप आणि भगवंताच्या अधिक जवळ जाण्याची सुवर्ण संधी. असं म्हटलं जातं की इतर महिन्यात केलेल्या पुण्यापेक्षा अधिक मासात केलेल्या एका चांगल्या कर्माचं फळ अनेक पटींनी वाढून मिळतं. याच महिन्यात भगवान विष्णूंनी या मलिन मानल्या गेलेल्या महिन्याला स्वतःचं पुरुषोत्तम हे नाव दिलं आणि म्हणूनच हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. मंडळी, या अधिक मासात काही विशेष नियम पाळले तर जीवनातील अनेक अडचणी, मानसिक ताण, नकारात्मकता आणि दुःख दूर होण्यास मदत होते असं धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे. तर चला जाणून घेऊया अधिक मासात कोणते नियम, व्रत आणि सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 1. या पवित्र महिन्यात भगवान विष्णूंची उपासना करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप रोज किमान 108 वेळा केल्यास मन शांत राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नंबर 2. अधिक मासात भूमिशयन व्रत करण्याला विशेष महत्त्व आहे. म्हणजे गादी किंवा पलंगावर न झोपता जमिनीवर चटई, सतरंजी किंवा घोंगडी टाकून झोपायचं. यामुळे शरीर आणि मन दोन्हीमध्ये साधेपणा आणि संयम निर्माण होतो. नंबर 3. या महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवपूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्योदयापूर्वी केलेला जप आणि ध्यान अधिक फलदायी मानलं जातं. नंबर 4. दान, जप, तप, पूजा, अन्नदान आणि गोसेवा यांना या महिन्यात खूप महत्त्व आहे. विशेषतः गरजू लोकांना अन्नदान केल्यास भगवान विष्णूंची कृपा लवकर प्राप्त होते असे मानले जाते. नंबर 5. रामायण, भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम, श्री गुरुचरित्र किंवा रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. रोज थोडं जरी वाचन केलं तरी त्याचा आध्यात्मिक लाभ मिळतो. नंबर 6. तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावावा. तुळशीला पाणी अर्पण करून श्री विष्णवे नमः असा जप करावा. नंबर 7. या महिन्यात शक्यतो सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण, मांसाहार आणि व्यसनांपासून दूर राहावे. मन जितकं शुद्ध राहील तितकी भगवंताची कृपा अधिक मिळते. नंबर 8. एक वेळ भोजन, उपवास किंवा धारण पारण व्रत केल्यास मन आणि शरीर दोन्ही शुद्ध राहतात. काही भक्त संपूर्ण महिनाभर साधं अन्न खाऊन व्रत पाळतात. नंबर 9. गाईला रोज गोग्रास देणे, पक्ष्यांना दाणे टाकणे आणि मुक्या प्राण्यांची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. नंबर 10. अधिक मासात राग, अपशब्द, भांडण आणि कोणाचाही अपमान टाळावा. कारण या महिन्यात मन शुद्ध ठेवणे हेच सर्वात मोठं व्रत मानलं जातं. नंबर 11. गरीब, वृद्ध आणि गरजू लोकांना वस्त्रदान किंवा धान्यदान करावे. आपल्या कमाईतील थोडासा भाग जरी दान केला तरी त्याचं पुण्य मोठं मिळतं. नंबर 12. भगवान विष्णूंना आवळा अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आवळ्याच्या झाडाजवळ जप करणे किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. नंबर 13. घरात अखंड नामस्मरण सुरू ठेवावे. राम कृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामांचा जप घरातील वातावरण पवित्र करतो. नंबर 14. अधिक मासात केलेली छोटी सेवा सुद्धा मोठं पुण्य देऊन जाते. त्यामुळे शक्य तितक्या लोकांना मदत करा, कुणाचं मन दुखवू नका आणि नेहमी नम्र राहा. नंबर 15. या महिन्यात विवाह, गृहप्रवेश, मुंज, बारस यांसारखी शुभकार्य शक्यतो टाळली जातात. कारण हा महिना भक्ती आणि साधनेसाठी राखून ठेवलेला मानला जातो. मंडळी,
अधिक मास हा फक्त परंपरा नाही, तर तो स्वतःला बदलण्याची, मन शुद्ध करण्याची आणि भगवंताच्या अधिक जवळ जाण्याची एक दिव्य संधी आहे. या महिन्यात जर आपण मनापासून भक्ती केली तर भगवान विष्णू आणि दत्तगुरूंची कृपा आपल्या जीवनावर नक्कीच होते. घरात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता टिकून राहण्यासाठी या अधिक मासात कमीत कमी एक तरी नियम नक्की पाळा. आणि मंडळी, फक्त स्वतःसाठीच तर आपल्या कुटुंबासाठी, आई-वडिलांसाठी आणि संपूर्ण संसाराच्या कल्याणासाठी भगवंताकडे प्रार्थना करा. कारण भक्तीमध्ये खूप मोठी शक्ती असते. तुम्हाला आजची माहिती आवडली असेल आणि उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.